पाहूयात सी न्यूज स्पेशल रिपोर्ट। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी चुरशीची निवडणूक 18 जूनला होणार आहे। दोन्ही जिल्ह्यात मिळून सर्वाधिक 350 मतदार असलेल्या भाजपमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत खलबते सुरू आहेत। त्याचवेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदे सेनेपैकी एका पक्षातील बंडखोराला उमेदवारी देऊन महायुतीत फूट पाडण्याची रणनीती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आखली जात आहे। 2016च्या विधान परिषदेचे आमदार मोहनराव कदम यांची मुदत 2022 साली संपली, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत। त्यामुळे तब्बल 10 वर्षांनंतर सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत आहे। ही निवडणूक पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाची निवडणूक असून भाजपने त्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे। सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेवरून महायुतीत फूट पडली, त्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदे सेनेला गोंजारण्याचा प्रयत्न साताऱ्यातील भाजप नेत्याकडून सुरू आहे। दरम्यान महायुतीत मोठ्या भावाशी तडजोड करायची की जिल्हा परिषदेतील नाराजीचे उट्टे आगामी विधान परिषद निवडणुकीत काढायचे, यावर दोन्ही मित्रपक्षांची रणनीती ठरणार आहे। मात्र महायुती एकत्र लढल्यास त्यांच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे। मात्र स्थानिक राजकीय समीकरणे, नाराजी, सहकारी संस्था अशा विविध कारणामुळे निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही निवडणूक पश्चिम महाराष्ट्रातील भाजपसाठी प्रतिष्ठेची आणि महाविकास आघाडीच्या अस्तित्वाची ठरणार आहे। स्थानिकच्या निवडणुकीचा मतदार हा दोन्ही जिल्हा परिषद, सर्व नगरपालिका, नगरपंचायत आणि पंचायत समितीचे सभापती असा सुमारे 895 इतका आहे। त्यामध्ये सर्वाधिक 316 ते 325 इतका मतदार भाजपचा आहे। तरीही भाजपला बहुमतासाठी आणखी 125 मतांची गरज आहे। महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे सुमारे 205 आणि शिंदे सेनेकडे पक्षाचे 116 मतदार आहेत। त्यामुळे भाजपला विजयासाठी मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागेल। त्यामध्ये अजित पवार गटाकडे निर्णायक मतदार आहेत। दोन्ही जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेला काँग्रेसकडे सुमारे 120, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सुमारे 74 आणि उद्धव सेनेकडे एक असे 175 ते 180 इतके पक्षाचे मतदार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीला महायुतीत फूट पाडल्याशिवाय यश मिळणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांचे संख्याबळ: पक्ष सांगली सातारा एकूण भाजपा 120, 205, 325, राष्ट्रवादी अजित पवार 74, 131, 205, शिंदेसेना 64, 52, 116, राष्ट्रवादी शरद पवार 96, 24, 120, काँग्रेस 68, 6, 74, शिवसेना उभाटा सांगली 1, सातारा 0, 1, स्थानिक आघाडी 0, 54, 54, एकूण 423, 472, 895। गेल्या 10 ते 12 वर्षांनंतर ही भाजपला सातारा सांगली पट्ट्यात पूर्ण वर्चस्व राखता आलेले नाही। शिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जी बंडाळी झाली त्याची नाराजी दूर करून मित्रपक्षाचे मनधरणीचे आव्हान भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे यांच्यापुढे आहे। त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची व वर्चस्वाची आहे। तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील व काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या पक्षासाठी ही अस्तित्वाची लढाई मानली जात आहे।